हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। राज्यात आज नरेंद्र मोदींच्या पुन्हा 3 सभा माढा, धाराशिव आणि लातूर लोकसभेसाठी मोदी प्रचार करणार। सुप्रिया सुळे आणि रवींद्र धंगेकरांच्या प्रचारासाठी आज महाविकास आघाडीची खडकवासलामध्ये सभा। उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले उपस्थित राहणार। शरद पवारांची आज राजगड आणि शिरूरमध्ये सभा। राजगडमध्ये सुप्रिया सुळे तर शिरूरमध्ये अमोल कोल्हेंच्या प्रचारार्थ पवारांची सभा। बारामतीनंतर शिरूरमध्ये देखील अपक्ष उमेदवाराला तुतारी चिन्ह। निवडणूक आयोगाकडून ट्रम्पेट वाद्याचा तुतारी उल्लेख। अमोल कोल्हेंची चिंता वाढणार। नरेंद्र मोदीच भटकते आत्मा, मोदींची लाट आहे, मग एवढं फिरावं का लागतंय? महाविकास आघाडी 37 पेक्षा जास्त जागा जिंकणार, नाना पटोलेंची टीका। नाशिकमधून उमेदवारी न दिल्यानं विजय करंजकर नाराज। ठाकरेंनी बोलावूनही करंजकरांनी भेट न घेतल्यानं करंजकरांच्या बंडखोरीच्या चर्चांना उधाण। महाविकास आघाडीचे 4 उमेदवार आज अर्ज दाखल करणार। वर्षा गायकवाड, संजय दिना पाटील, वैशाली दरेकर आणि शोभा बच्चाव आज अर्ज भरतील। महाविकास आघाडीचे उमेदवार पियुष गोयल आज उमेदवारी अर्ज भरणार। अर्ज भरण्यापूर्वी गोयल यांचं रॅली काढत शक्ती प्रदर्शन। शिवसेनेचे 3 उमेदवार आज जाहीर होण्याची शक्यता। दक्षिण मुंबईतून यामिनी जाधव, उत्तर पश्चिममधून रवींद्र वायकर आणि ठाण्यातून म्हस्के किंवा सरनाईकांना उमेदवारी मिळणार, सूत्रांची माहिती। चंद्रकांत खैरे 5 वेळा नमाज पठण करत सांगतात, हा माणूस वेडा तर नाही झाला ना? चंद्रकांत खैरेंची चित्रफीत दाखवत संजय शिरसाट यांची टीका। फडणवीसांनी पक्ष फोडण्याचा उद्योग केला, जोडायला अक्कल लागते, फोडायला अक्कल लागत नाही। शरद पवारांची फडणवीसांवर टीका। कॉलर उडवायला सकाळ आहे की संध्याकाळ समजत नाही, त्याच्यावर न बोललेलं बरं। शरद पवारांची उदयनराजेंवर टीका, तर मान गादीला मात्र मत शशिकांतला द्या, पवारांचं आवाहन। तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना उद्या हजर राहण्याचा समन्स। अमित शहांना बनावट व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी कारवाई। डोंबिवलीतील घरडा सर्कलकडे जाणारे रस्ते आता 6 मेपर्यंत बंद। प्रचार रॅलीमुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रस्ते सकाळी 10 वाजेपासून संध्याकाळी 6 पर्यंत बंद। भीमाशंकर मंदिरामध्ये 4 दिवस अभिषेक पूजा बंद। 29 एप्रिल ते 2 मे दरम्यान रुद्राभिषेक उत्सव असल्यानं भाविकांची अभिषेक पूजा बंद राहील। वाढत्या तापमानाचा भाजीपाला पुरवठ्यावर परिणाम। आवक घटल्यानं मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत फरसबी, फ्लॉवर, काकडीसह पालेभाज्यांच्या दरात वाढ। गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी। आंबा पिकासोबत फळभाज्यांना अवकाळी पावसाचा फटका। कोलकाताचा शानदार विजय। दिल्लीचा 7 विकेट्सना धुव्वा। दिल्लीच्या 154 धावांचा कोलकाताकडून सहज पाठलाग। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।